नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमचं विक्रम मॅथ्स चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण समरूपता सिमिलॅरिटी चॅप्टर सुरू करत आहोत 10वीचा. तर त्याच्यामध्ये पहिला कंटेंट काय आहे बघा, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, ह्यालाच आपण बीपीटी म्हणतो आणि त्याचा कन्व्हर्स पण आहे समोर. दोन्हीतली आयडिया क्लिअर करून घ्या. इन ट्रायंगल एबीसी, समजा हा ट्रायंगल त्रिकोण एबीसी आहे. इन ट्रायंगल एबीसी लाईन XY इज पॅरलल टू साइड BC किंवा सेग BC. म्हणजे ही रेषा XY ही जर BC ला समांतर असेल, पॅरलल असेल, तर हे दोन तुकडे झालेले आहेत, X अपॉन XB आणि AY अपॉन YC. ह्याला म्हणतात बीपीटी. म्हणजे तुम्हाला पॅरलल लाईन दिलेली असेल, समांतर रेषा दिली असेल, तर हा रेशो मांडतोय. ह्याला आपण म्हणतोय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. मराठीमध्ये याला म्हणतात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. क्लिअर? आणि याच्या उलट असते इकडं. जर इन ट्रायंगल PQR जर हा रेशोच PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR हा जर दिला असेल, हा रेशो देताना दिलाय. इथं काय दिलं होतं? लाईन पॅरलल दिली होती. लाईन पॅरलल दिल्यानंतर हा रेशो काढलाय आपण, ह्याला आपण म्हणतो बीपीटी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि ह्याच्या उलट इथं आहे, इथं तुम्हाला रेशो दिलाय, तर देन लाईन XY इज पॅरलल टू साइड किंवा सेग QR. ह्याला म्हणतात कन्व्हर्स ऑफ बीपीटी, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ह्या दोन्हीमध्ये गफलत करायची नाही. हे वेगळं आहे, ते वेगळं आहे. ह्याची गणित आपण बघूया, ह्याची उदाहरणं सोडवून दिलेली. तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 12 वर हा प्रश्न सोडवून दिलेला आहे. काय दिलंय बघा यात. इन ट्रायंगल एबीसी DE पॅरलल BC आहे. DE पॅरलल BC आणि ह्या तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एडीची किंमत आहे 1.8, DB 5.4, EC 7.2 आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं AE. तर काय करणार? हा प्रश्न 2 मार्काचा असेल साधारणपणे. तर इन ट्रायंगल ABC DE पॅरलल टू BC इट इज गिव्हन, हे दिलेलं आहे. मग काय मगाशी बोललो मी, ज्यावेळी पॅरलल दिलेलं असतं त्यावेळी रेशो समान असतात. रेशो AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. त्यात किमती घाला, व्हॅल्यू पुट करा. AD आहे 1.8, DB आहे 5.4, AE अननोन आहे, काढायची किंमत, EC 7.2. अशा वेळी मुलं गोंधळ करतात बघा. इथं हे पॉइंट, डेसिमल पॉइंट हे काढून टाका. सगळ्यात शॉर्टकट 10 याला मल्टिप्लाय करा. 10 गुणलं, हे किती झालं? 10 याला गुणल्यावर 1.8 ला 18 झाले. ह्याला 10 गुणा 54 झाले. दशांश पुढे गेलं एक घर, हे 10 AE झालं. आणि इथं 7.2 चं 72 झालं. 18 1 18, 18 3 54, 1/3. हा, आणि 1 into 72 इज इक्वल टू 3 into 10 AE. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 72 ला 3 into 10 न डिवाइड करा, भागा इकडे आल्यावर AE झालं हे. त्यामुळं 3 24 त्रिक 72, हे 24/10 उत्तर राहील याचं. AE ची किंमत येणार आहे 24/10, म्हणजे AE तुमचा आला 2.4. इथे का सेंटीमीटर वगैरे दिलेलं नाही आहे. आणि इथं आपल्याला लिहायला पाहिजे काय? बीपीटी. लाईन पॅरलल दिली त्यामुळे बीपीटी वापरलाय रेशो आपण. आणि हे तुम्हाला सिम्प्लिफाय सोपं करून सांगितलंय, म्हणजे चुका होऊ नयेत म्हणून. दशांश चिन्ह काढायची युक्ती आहे. 10 गुणलं सगळीकडेच, तर तिथं भाग गेला आणि त्याची किंमत आली AE 2.4. हे 2 मार्काचा प्रश्न आहे. इथंपर्यंत साधारणपणे 1 मार्क पडेल किंमत घालीपर्यंत, आणि शेवटला इथं 1 मार्क पडेल. आता पेज नंबर 28 वर तुमच्या पाठ्यपुस्तकात क्वेश्चन नंबर 7 आहे. हा दिलेला आहे. ह्याच्यामध्ये दिलंय सेग DE पॅरलल AB
तर बीईची व्हॅल्यू काढायची आहे. सेम हा प्रश्न पण बीपीटीचाच आहे. इन अ ट्रायंगल, ह्याचं नाव सांगा मला. इन अ ट्रायंगल ए बी सी काय सांगितलंय, डीई, सेग डीई इज पॅरलल टू साइड ए बी. इट इज गिव्हन. हे दिलेलं आहे, पक्ष म्हणा त्याला मराठीमध्ये. तर हे पॅरलल जर असेल तर बाय बीपीटी काय होणार, हिकंड या रेशो सीडी अपॉन एडी इज इक्वल टू सीडी अपॉन एडी इज इक्वल टू सीई अपॉन बीई. हा तुमचा झाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हिकंड यायला पाहिजे ह्या व्हर्टेक्स पासून. सीडी अपॉन एडी आणि सीए अपॉन बी, त्यात किमती घाला. सीडीची किंमत आहे 3, एडी किती आहे 5, सीई 6.4 मायनस एक्स आणि खाली त्याला किती एक्स. तिरकसुणा करतो, मल्टिप्लाय करूया. 3 इंटू एक्स हे झालं 3x, 5 ह्याला गुणा, 6.4 इंटू 5 64 पंचे 320, म्हणजे हे तुमचं झालं 32 मायनस 5 इंटू एक्स 5x. आता हे मायनस 5x जर ह्या साईडला आणलो मी तर ते प्लस झालं, हे झालं 32. दशांश चिन्ह दिलंय तुम्ही मग अशा. तर हे 5 आणि 3 झालं 8x. 8x ची किंमत जर 32 असेल, देअरफॉर x ची व्हॅल्यू 32 अपॉन 8, 8 चौक 32, हे झालं 4. x 4 आहे, म्हणजेच बीई ची लांबी झाली 4. हा पण 2 मार्काचा प्रश्न आहे. क्लिअर? पाळी थोडी पाठवायला पाहिजेत, नाहीतर हे 5 चौक 20 वेळ लागेल. 2 प्रश्न बघितले आपण बीपीटीचे. आता हा प्रश्न त्याच्या उलटा आहे, कन्व्हर्स ऑफ बीपीटीचा आहे. पेज नंबर 13 वर प्रॅक्टिस सेट 1.2 मधला हा क्वेश्चन नंबर 2 आहे. तर काय काय दिले बघा. इन ट्रायंगल पीक्यूआर पीएम ची किंमत 15 आहे. हा पीएम आहे 15, पीक्यू 25 दिलाय, हा टोटल दिलाय 25. मग हे 25 मधनं 15 गेलं तर हे 10 शिल्लक राहिले. ह्या बाजूला बघा काय सांगितलंय, पी आर ची किंमत आहे 20, हा टोटल 20 आहे. त्याच्यामधनं एनआर जर 8 गेला तर हे 20 मधनं 8 गेले, राहिले 12. अंडरलाईन केलंय, त्या मी किमती काढलेल्या आहेत नंतर. इथं बघा मला काय सिद्ध करायचं आहे, दाखवायचं आहे, एन एम इज पॅरलल टू आर क्यू. काय बोललो होतो मी, जर पॅरलल साईड दिली असेल तर आपण रेशो प्रपोर्शन समान दाखवतो, त्याला आपण म्हणतो बीपीटी. आणि इथं तुम्हाला पॅरलल दाखवायचं आहे, म्हणजे हे गणित कन्व्हर्स आहे. त्यासाठी तुम्हाला किमती काढाव्या लागतील. पहिला पीएन ची किंमत काढा. इथं लिहा अगोदर, पीएम ची किंमत जर 15 आहे, पीएम ची किंमत 15 आहे आणि जर पीक्यू 25 दिला असेल तर एमक्यू किती येणार, देअरफॉर एमक्यू इज इक्वल टू, ह्या 25 मधून 15 गेले, 25 मायनस 15, हा राहिला तुमचा 10. रेशो काढा, टीएम अपॉन एमक्यू, हा रेशो जर काढला तर 15/10 भाग घालवा. 5 त्रिक 15, 5 2 10, ह्याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणतो मी. इट इज स्टेटमेंट नंबर 1, विधान 1 म्हणतो. तसंच इकडे या, ह्या बाजूला पी आर ची किंमत 20 दिली होती. पी आर 20 आहे आणि एनआर ची किंमत आहे 8. देअरफॉर हा तुमचा पीएन राहिला, ह्या 20 मधून हे 8 गेले, राहिले 12, 20 मायनस 8 12. इथला रेशो घ्या, इथला रेशो काय होणार, पीएन अपॉन एन आर, म्हणजे ती किंमत घाला 12 अपॉन 8. इथं पण 4 त्रिकम 4 दोन्ही, मग ह्याला होणार स्टेटमेंट नंबर 2. याची पण किंमत 3/2 आली, याची पण किंमत 3/2 आली. हे दोन्ही रेशो समान दाखवा, म्हणजे फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून पीएम अपॉन एमक्यू, बघा हे दोन्ही समान आहे, 3/2 3/2. तर पीएम अपॉन एमक्यू इज इक्वल टू पीएन
अपॉन एन आर, हे रेशो जर समान झाले पी एन अपॉन एन आर, पी एम अपॉन एम क्यू, तर ह्याचा अर्थ एन एम सेग एन एम इज पॅरलल टू साइड आर क्यू, आणि ह्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्स ऑफ बीपीटी. न विसरता कन्व्हर्स ऑफ बीपीटी. मग हा प्रश्न परीक्षेला आला की मुलं गोंधळतात, उलट करून ठेवतात, सगळं सवय झालेली असते आपल्याला बीपीटीची. त्यामुळे प्रश्न पहिला वाचत जावा. इथं समांतर हे पॅरलल तुम्हाला दाखवायला सांगितलंय. त्यामुळे हा प्रश्न एकमेव प्रश्न पुस्तकात आहे असा की बीपीटीचा कन्व्हर्स ऑफ बीपीटी आहे. हा साधारणपणे 3 मार्काचा क्वेश्चन आहे. लक्षात आलं? तर ही 3 गणित मी घेतलेले आहेत, 2 बीपीटी वरची आणि 1 कन्व्हर्स वरचं. यातून तुम्हाला काय शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा, आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे असतील दुसऱ्या चॅप्टरचे वगैरे ते मला त्यात कळवा.